नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये पॅन कार्ड काढण्याच्या नियमामध्ये मोठा बदल झाला आहे. आधी फक्त आधार कार्डवर इन्स्टंट पॅन कार्ड मिळत होता, पण आता सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. हा नवीन नियम काय आहे आणि आता पॅन कार्ड कसा काढायचा आहे हे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गूगल ब्राउझर उघडा आणि सर्च बॉक्समध्ये इन्कम टॅक्स असे सर्च करा. सर्च केल्यानंतर सर्वात पहिले इन्कम टॅक्सची अधिकृत वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा. वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्या डॅशबोर्ड दिसेल, तिथे इन्स्टंट ई पॅन या पर्यायावर क्लिक करा. यानंतर गेट न्यू ई पॅन आणि चेक स्टेटस असे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी गेट न्यू ई पॅन वर क्लिक करा. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. खाली दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा. पुढे टर्म अँड कंडिशन्स स्वीकारा आणि जनरेट आधार OTP वर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाका. आय ॲग्रीवर क्लिक करा आणि पुन्हा कंटिन्यूवर क्लिक करा. यानंतर तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. खाली स्क्रोल केल्यावर डेट ऑफ बर्थ टाकण्याचा पर्याय दिसेल, तिथे तुमची जन्मतारीख भरा. आता सर्वात महत्त्वाचा बदल लक्षात घ्या. आधी फक्त आधार कार्डच्या आधारे इन्स्टंट पॅन कार्ड मिळत होता, पण आता 2026 पासून जन्मतारीख सिद्ध करणारा दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक झाले आहे. यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणतेही दस्तावेज वापरू शकता. जन्म दाखला, मतदान ओळखपत्र, शाळेची TC. हा दस्तऐवज 2 MB पर्यंतच्या साईजमध्ये अपलोड करा. माझ्याकडे TC असल्यामुळे मी TC अपलोड करतो. यानंतर वडिलाचा नाव, फादर्स नेम भरा आणि खाली ॲक्सेप्टवर टिक करा आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. सर्व माहिती योग्य भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि काही तासात तुमचा इन्स्टंट ई पॅन तयार होईल.